मी सध्या उभा आहे सातारा जिल्ह्यातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या खंबाटकी बोगद्याजवळ। या ठिकाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जो अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा खंबाटकी घाटातील दुसरा बोगदा आता चाचणीसाठी देखील खुला करण्यात आला आहे। खंबाटकी घाट म्हटलं की अवघड आणि धोकादायक वळणं, तासनतास लागणारी वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघाताचे चित्र आपल्याला कायम पाहायला मिळत होतं। मात्र आता या नव्या 6 पदरी बोगद्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। तब्बल 8 किलोमीटरचा घाट रस्ता टाळून वाहनं थेट या बोगद्यातून प्रवास करणार असल्याने सातारा पुणे महामार्गावर किमान प्रवाशांचा अर्धा तास वेळ देखील वाचणार आहे। आणि या बोगद्याचं उद्घाटन हे येणाऱ्या 9 मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्याचबरोबर हा जो दुसरा बोगदा मी तुम्हाला दाखवतोय, हा बोगद्याचं काम देखील 86% पूर्ण झालं आहे। याचं काम देखील आता युद्धपातळीवर सुरू आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये येणारे जे प्रवासी आहेत त्यांना मोठा दिलासा या ठिकाणी होणार आहे। जर पाहिलं तर पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक देखील या जो 2 टनेल आहेत यांच्या माध्यमातून सुखकर होताना आपल्याला पाहायला मिळते। आता जो खंबाटकी बोगद्याचा जी दुसरा बोगदा आहे त्याची चाचणी सुरू आहे, यातून वाहनं जाताना देखील हे दृश्य आपण पाहतोय। हा बोगदा तब्बल 1300.7 मीटरचा आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जी खंबाटकी घाटामध्ये जी धोकादायक वळणं आहेत त्यामुळं जी वाहतूक कोंडी होत होती यापासून प्रवाशांचा सुटका होताना आपल्याला पाहायला मिळते। खंबाटकी घाट तब्बल 8.5 किलोमीटरचा असून ह्या बोगद्यातून जी वाहनं जाणार आहेत त्यांना तब्बल काही मिनिटांमध्ये ते दुसऱ्या बाजूला पोचतील। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना जो वाहनधारकांना करावा लागत होता त्यातून देखील त्यांची सुटका होताना पाहायला मिळते। आणि सातारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जात होतं, तो देखील आता पूर्णतः येताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, खंबाटकी बोगदा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.